तर नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचं सर्च स्टॉक या यूट्यूब चॅनलवरती स्वागत करतो. आज आपण एक नवीन इंडिकेटर शिकणार आहोत आणि तो म्हणजे बोलिंजर बँड. तर मित्रांनो, बोलिंजर बँड हा शिकत असतानाच आपण त्याच्याबरोबर अजून एका इंडिकेटरचा अभ्यास करणार आहोत आणि तो म्हणजे रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडिकेटर. तर ह्या दोन इंडिकेटरच्या मदतीने आपण एक चांगला स्टॉक कसा शोधू शकतो हे आज आपण इथे बघणार आहोत. तर हा स्टॉक शोधत असताना आपण त्याबरोबरच एक स्ट्रॅटजी शिकणार आहे की दोन इंडिकेटर एकत्र केल्याने आपण एक सक्सेसफुल ट्रेडर कसं बनू शकतो. हे बघा मित्रांनो, सर्वच इंडिकेटर हे परफेक्ट असतात, कुठलाही इंडिकेटर हा लॅकिंग नसतो. तर आपण फक्त त्यावरती एक कंटिन्युअसली ट्रेड करणं गरजेचं आहे. की एखाद्या इंडिकेटरने आपल्याला सक्सेस दिला की आपण त्यापासून लगेच दुसऱ्या इंडिकेटरकडे शिफ्ट न होता किंवा एखाद्या इंडिकेटरने आपल्याला लॉस दिला तर लगेच आपण त्यातून लगेच दुसऱ्या इंडिकेटरकडे जाणे हे चुकीचं आहे. आपण अभ्यास इंडिकेटरचा अनेक करू शकतो, पण जेव्हा आपण ट्रेडिंग करतो एखाद्या स्टॉकवर तर ते एकाच इंडिकेटरने आपण केली पाहिजे. आपण त्याच्यामध्ये 60-70% सक्सेस रेशो काढला पाहिजे, ज्यातून आपण एक सक्सेसफुल ट्रेडर बनू शकतो. तर आज आपण बोलिंजर बँड या संदर्भात माहिती मिळूया. तर कुठलाही इंडिकेटर वापरण्यापूर्वी आपल्याला त्या इंडिकेटरचा अभ्यास असणं गरजेचं आहे. कारण आपण आपला हार्ड अर्न मनी त्याच्यामध्ये टाकतो, आपल्या मेहनतीचा पैसा आपण शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करतो. तर मग त्याआधी आपण त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. ब्लाइंडली शेअर मार्केट करणं थोडंसं रिस्कीचं आहे, पण आपल्याला जर आपल्या इन्व्हेस्टमेंटवरती लवकरात लवकर जर रिटर्न्स हवे असेल तर आपण त्यामागील जे स्टडीज असतो तो अभ्यासला पाहिजे. त्यातलाच एक म्हणजे आपण टेक्निकल इंडिकेटर म्हणजे बोलिंजर बँड, RSI, पिवट पॉईंट आणि असे अनेक इंडिकेटर्स आहे. तर बघूयात बोलिंजर बँड म्हणजे नक्की काय. तर मी तुम्हाला चार्टवरती पण दाखवणार आहे, पण त्यापूर्वी बोलिंजर बँड काय आहे हे आपण समजून घेऊया. तर बोलिंजर बँड हा जॉन बोलिंजर यांनी 1980 साली बोलिंजर बँडची त्यांनी म्हणजे जगाला ओळख करून दिलेली आहे. हे त्याचे क्रिएटर्स आहे जॉन बोलिंजर आणि त्यांच्याच नावाने त्याला बोलिंजर बँड असं म्हटलेलं आहे. आता बँड हा शब्द त्याला का पडलेला आहे, तर मित्रांनो, बँड हा शब्द त्याला यामुळे पडलेला आहे की आपलं रबर बँड जसं असतं की हे झालं आपलं रब्बरचं बँड, आपण जे रब्बर घालतो तो हा रब्बरचा बँड. याला आहे अप्पर आणि हा आहे लोअर, म्हणून हा ताणल्या जातो. आपण जसा शेप देऊ ह्या रब्बरला तसा हा ताणल्या जाऊ शकतो. हा झाला रब्बरचा बँड, म्हणून याला बँड असं म्हणतात. हा जो इंडिकेटर आहे हा इंडिकेटर काय करतो, हा एक द बँड ऑफर्स युनिक इनसाइट इनटू प्राइस अँड व्होलॅटिलिटी. तर हा काय दर्शवतो, प्राइसला आणि व्होलॅटिलिटीला हा इंडिकेटर दर्शवतो की एखाद्या स्टॉकमध्ये किती प्राइस ॲक्शन होऊ राहिली, त्यावरती किती आज ट्रेडिंग होऊ राहिली आणि व्होलॅटिलिटी किती आहे. तर ह्या दोन गोष्टी हा इंडिकेटर दर्शवतो. त्यानंतर ह्यामध्ये आपण काय करू शकतो, इनफॅक्ट देर आर अ नंबर ऑफ युजर्स फॉर बोलिंजर बँड. म्हणजे यापेक्षाही अजून काही गोष्टींसारखी, म्हणजे जसं फक्त प्राइस ॲक्शन आणि व्होलॅटिलिटी, यापेक्षाही या इंडिकेटरचा अनेक कारणांसाठी उपयोग केला जातो. आता अजून तुम्हाला सांगायचं झालं तर सच इंडिकेटर्स सच ॲज डिटरमाइनिंग ओव्हरबॉट अँड ओव्हरसोल्ड लेवल. म्हणजे ह्या इंडिकेटरमधून आपल्याला एक गोष्ट नक्कीच बघायला मिळते की एखादा स्टॉक हा ओव्हरबॉट झाला आहे की ओव्हरसोल्ड झाला आहे. ह्या दोन गोष्टी आपल्याला या स्टॉकमधून बघायला मिळतात. दुसरा जो आपल्याला यातून बघायला मिळतो, ॲज द ट्रेंड फॉलोइंग टूल अँड फॉर मॉनिटरिंग ब्रेकआउट्स. एखादा स्टॉक ब्रेकआउट लेवलला आहे की नाही, हा जो पॉईंट आहे हा बोलिंजर बँडमुळे आपण परफेक्ट ओळखू शकतो मित्रांनो, की स्टॉक ट्रेंडमध्ये आहे की नाही. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये काय वापरलं जातं ह्या गोष्टी मी तुम्हाला पुढे जाऊन सांगणारच आहे. त्यानंतर जर आपण बघितलं तर आता याचे की फीचर्स काय आहे, ह्या बोलिंजर बँडचे की फीचर्स आपण इथे समजून घेऊया. बोलिंजर बँड आर अ ट्रेडिंग टूल यूज टू डिटरमाइन एंट्री अँड एक्झिट पॉईंट. ह्या दोन गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे की बोलिंजर बँडच्या मदतीने
आपण एंट्री आणि एक्झिट या दोन गोष्टी समजून घेणार आहोत. आपण पुढे जाऊन चार्टवरती मी तुम्हाला दाखवणार आहे, पण त्यापूर्वी एक थोडीशी आपण बोलिंजर बँडविषयी माहिती मिळूया. The Bollinger Bands are often used to determine overbought and oversold condition. म्हणजे आपण यातून ओव्हरबॉट आणि ओव्हरसोल्ड कंडिशन ह्या दोन गोष्टी शिकू शकतो आणि ते बोलिंजर बँडच्या मदतीने अतिशय परफेक्ट आपण काढू शकतो. त्यानंतर युजिंग ओनली बोलिंजर बँड टू ट्रेड इज ट्रिकी रिस्की. म्हणजे फक्त आणि फक्त बोलिंजर बँडचा वापर करून ट्रेडिंग करणं, फक्त बोलिंजर बँड हा इंडिकेटर वापरून जर ट्रेडिंग करायची असेल तर ती काय आहे, रिस्की आहे. कारण का मित्रांनो, कारण हा जो इंडिकेटर आहे हा फक्त प्राइस आणि व्होलॅटिलिटीला फक्त धरून काम करतो. या पलीकडे तो जास्त फॅक्टर्स घेत नाही. ह्या दोन गोष्टींवरती तो जास्त भर देतो. त्याच्यामुळं बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याला तो काय करतो, इग्नोर करतो आणि प्राइस आणि व्होलॅटिलिटी यावरती तो जास्त फोकस करतो. म्हणून फक्त आणि फक्त बोलिंजर बँडचा वापर करून ट्रेडिंग करणं हे खरंच रिस्की ठरू शकते. ओके. त्यानंतर बोलिंजर बँड्स आर रॅदर सिम्पल ट्रेडिंग टूल अँड आर इनक्रेडिबल पॉप्युलर विथ बोथ प्रोफेशनल आणि होम ट्रेडर्स. आता बोलिंजर बँडचा वापर सगळ्यात जास्त कोण करतं आणि तो फेमस झालेला आहे तर कोणामध्ये फेमस झालेला आहे, जे प्रोफेशनल ट्रेडर्स आहे आणि जे घरगुती ट्रेडर्स आहेत, जसे तुम्ही मी आपण हे होम ट्रेडर्स झालो, तर आपण सर्व बोलिंजर बँडचा वापर करून ट्रेडिंग करतो. म्हणून बोलिंजर बँड हा खूप पॉप्युलर इंडिकेटर म्हणून समोर आलेला आहे. आता त्यानंतर जर आपण त्याचं बघितलं, हे झाले त्याचे की फीचर्स. आता यानंतर जर आपण त्याच्या पुढं बघितलं तर कॅल्क्युलेशन ऑफ बोलिंजर बँड. आता बोलिंजर बँड हा नक्की आपण समजून घेतला की काय आहे, पण आता ॲक्च्युअल कॅल्क्युलेशन बघूया की बोलिंजर बँड नक्की कसा बनलेला आहे आणि बोलिंजर बँड नक्की असतो तरी काय. तर बोलिंजर बँड म्हणजे एखादा शेअर जेव्हा असा ट्रेंडिंगमध्ये असतो, सपोज हा शेअर असा ट्रेंडिंगमध्ये आहे, तर आपण याला काय करतो, बोलिंजर बँडच्या मदतीने याला बघतो. हा झाला अप्पर बँड, हे झालं त्याचं मिडल बँड आणि हा झाला त्याचा लोअर बँड. हा आपला शेअर आहे, तर आपण त्याचा कलर चेंज करून घेऊया. हा आपला हा सपोज आपला शेअर आहे. ही लाईन जी आहे आपण ही सपोज आपली शेअर लाईन आहे ही. ओके. तर यामध्ये हा झाला एक नंबरचा अप्पर बँड बोलिंजर बँडचा, हा झाला मिडल बँड आणि हा झाला लोअर बँड. हे तीन बँड ह्या बोलिंजर बँडला असतात, ह्या तीन लाईन्स. तर मित्रांनो, यामध्ये सर्वात फेमस जे आहे, आता याच्यामध्ये शिकण्यासारखं काय होतं, तर बोलिंजर बँड आर कंपोज ऑफ 3 लाईन्स. 3 लाईन्स आहे त्याला, 1 2 आणि ह्या 3 लाईन्स. वन ऑफ द मोर कॉमन कॅल्क्युलेशन युजेस 20 डेज सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज. तर बोलिंजर याचा सगळ्यात मेन जो काम आहे इथे, हा जो बँड आहे हा मीडियनचा हा बँड कशावरून कॅल्क्युलेट होतो, तर हा बँड आहे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आणि ते किती दिवसाचं, तर 20 डेजचं हे सिम्पल मुव्हिंग ॲव्हरेज आहे. आता याच्या मदतीने आपण हा अप्पर बँड आणि हा लोअर बँड सेट केलेला असतो. तर अप्पर बँड इज कॅल्क्युलेटेड बाय टेकिंग द मिडल बँड अँड ॲडिंग ट्वाइस द डेली स्टँडर्ड डिव्हिएशन. आणि सेम कंडिशन काय ती, लोअर बँड इज कॅल्क्युलेटेड टेकिंग द मिडल बँड मायनस ट्वाइस द डेली स्टँडर्ड डिव्हिएशन. म्हणजे ही जी लाईन आपण काढतो बोलिंजर बँडचं डाऊन ट्रेंड, हे कशामुळे निघतं, तर आपण त्याच्यामध्ये स्टँडर्ड डिव्हिएशन हे ट्वाइस टाइम्स आपण त्याच्यातून मायनस करतो. अशा पद्धतीने हा बोलिंजर बँड कॅल्क्युलेट केला जातो. आता यामध्ये अजून एक जर फीचर बघितलं तर एक्झॅक्ट आपण त्याचा फॉर्म्युला बघूया. तर बोलिंजर बँड फॉर्म्युला कसा आहे, आता हा BOLU आहे, तर याच्यामध्ये काय होतं बघा, आता हा आहे बोलिंजर अप्पर बँड, हा आहे BOLD बोलिंजर लोअर बँड. ओके. तर
MA म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेज, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज, आणि TP म्हणजे टिपिकल प्राईस. आता टिपिकल प्राईस कशी काढली जाते, तर ही आहे हाय प्लस लो प्लस क्लोज. म्हणजे एखादी कॅन्डलचा, ही सपोज कॅन्डल आहे, हिचा हाय, हिचा लो आणि ह्या कॅन्डलचा क्लोज. सपोज ही इथं ओपन झालेली आहे, तर आपण इथे तिचा क्लोज पकडूया. ओके, हा झाला क्लोज. ओके, तर आपल्याला काय आहे, हा लो, हा क्लोज आणि हा आय, ह्या तिघांचं ॲडिशन करायचं आहे आणि त्याला भागिले 3 करायचं आहे. आता हा जो आहे, हा काय आहे, एन, नंबर ऑफ डेज इज स्मूथिंग पिरियड. आणि हा जो यम आहे, हा यम म्हणजे काय, तर नंबर ऑफ स्टँडर्ड डिव्हिएशन. लॅम्बडा इन ब्रॅकेट TP, N इक्वल्स टू स्टँडर्ड डिव्हिएशन ओव्हर लास्ट एन पिरियड ऑफ TP. अशा पद्धतीने हे बोलिंजर बँड काढलेला असतो. स्टॅटिस्टिकलमध्ये जे शिकलेले असाल त्यांना स्टँडर्ड डिव्हिएशन काढता येतं. मॅथमध्ये, स्टॅटिक्समध्ये हे शिकवलं जातं. जर तुम्हाला स्टँडर्ड डिव्हिएशन कसं काढायचं ते जर माहिती पाहिजे असेल तर खाली कमेंटमध्ये मला नक्की कळवा, मी ते काढून देईल. तर हे झालं आपलं बोलिंजर बँडचा ॲक्च्युअल फॉर्म्युला. आता आपण ॲक्च्युअल ट्रेडिंगमध्ये बोलिंजर बँड कसा केला जातो ते आपण बघूया. त्यासाठी मी तुम्हाला कुठलाही एक रँडमली शेअर आपण पकडूया. सपोज आपण इथे स्टेट बँक घेऊया. हा टोटली ब्लँक चॅट आपण इथे आपल्यासमोर उभा आहे. आता इथे तुम्हाला काय करायचं आहे की सगळ्यात पहिले आपल्याला इथे स्टडीज टाकायचे आहे. आपण डे कॅन्डल घेतलेली आहे. त्यानंतर आपण कुठल्याही टाईम फ्रेमवरती बोलिंजर बँड आपण वापरू शकतो. तर सगळ्यात पहिले आपण RSI हा सेट करून घेऊया. तर RSI कसा सेट करायचा हे जर तुम्हाला शिकून घ्यायचं असेल तर मी त्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही बघू शकता. मी RSI सेट केलेला आहे. त्यानंतर आपण सेकंड जी स्टडी आहे जी आपण आज शिकवत आहे ती म्हणजे आपला बोलिंजर बँड. हा आहे बोलिंजर बँड. आता हा डिफॉल्ट इथे सेट झालेला आहे. त्यामध्ये आपण जर बघितलं तर बोलिंजर बँडची सेटिंग जी आहे ती म्हणजे 20 डेजचं पिरियड. ओके, आपण 20 डेज सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज घ्यायचा आहे. इथे फील्ड आहे ती क्लोजची घ्यायची आहे, की ही कॅन्डल कशाने क्लोजची घ्यायची आहे. त्यानंतर स्टँडर्ड डिव्हिएशन जे आहे ते आपण 2चं घेतलेलं आहे. आणि मूव्हिंग ॲव्हरेज हे आपल्याला कोणतं घ्यायचं आहे, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. बाकी हे कलर्स वगैरे आहे, या सेटिंग कुठेच काही करायचं नाही आहे आणि आपण इथे ओके करू शकतो. आता इथे जर तुम्ही हे अनटिक केलं तर ही जी क्लाउड्स आहे हे क्लाउड काय होतात, निघून जातात. तर सध्या आपण क्लाउडला ठेवूया आणि त्यानंतर इथे डन करूया. आता आपण ह्या स्टॉकला इथे बघूया की आज तारीख आहे 4 जानेवारी 2022 ला हा स्टेट बँक ऑफ इंडिया ह्या 483.90 रुपयाला ट्रेड करत आहे. तर इथे आपण बघू शकता बोलिंजर बँड हा झाला त्याचा मीडियन बोलिंजर बँडचा. तर मित्रांनो हा आहे 20 डेजचा ॲव्हरेज. ओके, सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. ही जी आहे, ही जी मधली लाईन आहे ही 20 डेजची मूव्हिंग ॲव्हरेज आहे. ओके, तुम्ही जर इथं मूव्हिंग ॲव्हरेज टाकला, मूव्हिंग ॲव्हरेज जर इथे टाकला 20 डेजचा, तर तो सेम हाच मूव्हिंग ॲव्हरेज असणार आहे. हे बघा, आपण त्याला रेड लाईन देऊया आणि इथे 50 ऐवजी जर आपण 20 घेतले तर बघा ही लाईन इथे गेलेली आहे. ओके, 20 डेज मूव्हिंग ॲव्हरेज म्हणजेच बोलिंजर बँड. ओके, हा मिडल बघू शकता तुम्ही. ओके, अप्पर बँड आणि हा झाला याचा लोअर बँड. आता तुम्ही जर बारीक अभ्यास केला तर तुम्ही बघू शकता की जेव्हा ह्या 20 डेजच्या मूव्हिंग ॲव्हरेजने म्हणजे ह्या स्टॉकने 20 डेजच्या मूव्हिंग ॲव्हरेजपासून ह्या अप्पर बँडला टच केले, त्यानंतर हा असा
ट्रेंडमध्ये चालू आहे. जेव्हा जेव्हा हा ह्या बँडच्या बाहेर जातो त्यावेळेस पुन्हा तो काय झालेला आहे, रिव्हर्स झालेला आहे आणि ह्या 20 डेजच्या मूव्हिंग ॲव्हरेजला टच केल्यानंतर पुन्हा वरती ट्रेड झालेला आहे. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता की यामध्ये एक चांगला ट्रेड तुम्ही शोधायचा कसा, आता ते मी तुम्हाला दाखवतो. तर सर्वप्रथम मी याला थोडंसं मोठं करतो. ओके. आता आपल्याला कुठलाही स्टॉक शोधायचा असताना आपल्या क्रायटेरियाचा आहे, सगळ्यात पहिला तो स्टॉक कसा पाहिजे, ट्रेंडिंगमध्ये पाहिजे. ट्रेंडिंग म्हणजे कसा पाहिजे, किमान हे असा तरी तो स्टॉक पाहिजे, किंवा असा पाहिजे, किंवा असा पाहिजे, असा चालेल, पण तो स्टॉक असा किंवा असा नकोय, किंवा तो स्टॉक असा पण नकोय, असाही नकोय. हे स्टॉक आपल्याला बिलकुल नकोय. आपल्याला स्टॉक कसा पाहिजे, अतिशय ट्रेंडिंगमध्ये हा स्टॉक पाहिजे. तर आपण याची जर हे बघितलं तर हा स्टॉक आपला ट्रेंडिंगमध्ये नक्कीच बघायला मिळतो. हे बघा, हा स्टॉक कसा आहे, ट्रेंडिंगमध्ये आहे. दिसतोय, हा स्टॉक ट्रेंडिंग आहे. तर मग ह्या स्टॉकमध्ये आपण एंट्री शोधताना खूप, आता इथेच घेऊया, हा साईडवेज चालू होता. ओके. आता जोपर्यंत तो साईडवेज आहे तोपर्यंत आपण एंट्री मारायची नाही, तोपर्यंत आपण स्टॉकमध्ये कुठल्याही प्रकारची एंट्री करायची नाही. जेव्हा हा स्टॉक, याचं जे चंबू आहे, हा जो आहे, हा चंबू जेव्हा बारीक होतो, ह्या एन्व्हलपचं तोंड जेव्हा बारीक होतं त्यावेळेस आपण ह्या स्टॉकमध्ये एंट्री करण्याचा एक, ह्या मूव्हिंग ॲव्हरेजच्या जवळ, म्हणजे मिडलची जी लाईन आहे या मिडलच्या लाईनच्या वरती जेव्हा कॅन्डल बनते त्यावेळेस आपण तिच्यामध्ये एंट्री करून ही जी कॅन्डल आहे ही जेव्हा ह्या अप्पर बँडला टच करते त्यावेळेस आपण त्यातून एक्झिट व्हायचं आहे. आपली एंट्री ह्या मिडल लाईनच्या वरती ठेवायची आहे आणि आपलं एक्झिट ह्या बँडच्या ह्या हायला ठेवायचं आहे. आता इथे तुम्ही बघू शकता सेम कंडिशन जे शॉर्ट ट्रेडर्स आहे त्यांच्यासाठी. या बँडच्या खाली जेव्हा कॅन्डल बनते, क्लोज होते, त्यावेळेस आपण त्यामधून शॉर्ट करायचं आहे आणि जेव्हा ती या लोअर बँडला टच करते तेव्हा आपण त्यातून एक्झिट करायचं आहे. आता हे असं किती वेळा जमतं ते आपण बघूया. ज्यांना इथे पोझिशन घेतलेली आहे, जेव्हा ह्या बँडला जेव्हा टच करतं, स्टॉक हा ट्रेंडिंग होता आणि जेव्हा तरी देखील हा इथे आलेला आहे त्यावेळेस आपण एक चान्स घेऊ शकतो आणि ह्या स्टॉकच्या वरती इथे आपली बाईंग ठेवून आपण पुन्हा एक लॉंग टर्मसाठी हा स्टॉक होल्डला ठेवू शकतो. तर आपण एवढी रिस्क न घेता, आपण जर शांत आणि संयमी ट्रेडर असाल तर तुम्ही अशा स्टॉकला इन्व्हेस्ट न करता जेव्हा तो ट्रेंडिंगमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही इथे कुठेही एका एंट्रीवर घेऊ शकता. म्हणजे ह्या स्टॉकला जेव्हा तो ट्रेंडिंगमध्ये येतो त्यावेळेस तुम्ही त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता या अशा पद्धतीने. ओके. आता अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगायचं, आता हे झालं बँडविषयी, अजून मी त्याच्यात सांगतो आणि त्यानंतर मी माझ्या RSIचा वापर कसा करायचा ते पण मी तुम्हाला दाखवतो. आता इथे आपण जेव्हा बघितलं की हा स्टॉक कंटिन्युअसली डाऊन ट्रेंडमध्ये होता, हे बघा इथे. आता तुम्ही म्हणताल की इथे एन्व्हलपचं तोंड बारीक झालेलं आहे, मग आता इथून स्टॉक खाली आला, इथून तर स्टॉक अप ट्रेंडमध्ये होता. बरोबर आहे मित्रांनो. जेव्हा इथून स्टॉक हा अप ट्रेंडमध्ये होता त्यावेळेस इथे तुमची वरती बाईंग पाहिजे होती, ह्या ग्रीन कॅन्डलच्या वरती, जी तुम्हाला झालेली नाही. इथे रेड कॅन्डलची हा रेड कॅन्डल आहे, याच्या वरती इथे तुमची बाईंग पाहिजे आणि ती आपल्याला मिळेल नाही, त्यामुळे तुम्ही इन्व्हेस्टेड याच्यात झाला नाही. आता समजा इथे जरी समजा ग्रीन कॅन्डल असती आणि तुमची बाईंग इथे झाली असती आणि हा असा रिव्हर्स आला असता तर हे तुमचं एक्झिट होतं मित्रांनो. जेव्हा ह्या लोअर बँडला तो टच करतो त्यावेळेस तुम्ही त्यातून एक्झिट व्हायचं आहे. ओके.
आता जे शॉर्ट ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी ही एक चांगली संधी होती. इथं तोंड बारीक झालेलं होतं, क्लोज ह्या रेड कॅन्डलचा क्लोज इथे झालेला होता. आपण बघू शकता ही जी रेड कॅन्डल आहे हिचा क्लोज कुठे झालेला होता, हे बघा इथे ह्या ठिकाणी क्लोज झालेली आहे. मग ही ह्या मिडलच्या खाली क्लोज झाली म्हणून हा व्हिडिओ लांब राहील, पण तुम्ही तो बघू शकता. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे. आता इथून तुम्हाला एका दिवसात यांनी खालच्या बँडला टच केलेला आहे आणि ही जी एंट्री होती ही एंट्री होती 395 आणि तुमचं एक्झिट किमान इथे 381 रुपये, म्हणजे 10 ते 12 रुपयाचा एका दिवसामध्ये या स्टॉकने मुवमेंट केलेली होती. आता हा स्टॉक कंटिन्युअस साईड गेला. आता तुमची एंट्री किमान ह्या लेवलला होणार होती. ओके, ह्या स्टॉकच्या लोच्या खाली, म्हणजे ह्या इथे तुमची ह्या कॅन्डलवरती एंट्री होती. तोपर्यंत हा साईडवेज होता. इथून पुन्हा हा स्टॉक कंटिन्युअसली खालच्या ट्रेंडमध्ये होता, तुम्ही बघू शकता. आता इथून जेव्हा अप ट्रेंड झाला त्यावेळेस तुम्हाला त्यामध्ये इन्व्हेस्ट करायची नाही. जेव्हा ट्रेंडिंगमध्ये जातो त्याच वेळेस त्या स्टॉकमध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करायची आहे, अदरवाईज इन्व्हेस्ट करायची नाही. आता इथे तुम्हाला सिग्नल फक्त बोलिंजर बँडच्या भरोशावर राहायचं नाही, हे मी तुम्हाला सांगितलेलं होतं. मग आता याला सपोर्ट काय, तर बोलिंजर बँडचा वापर आपण केवळ आणि केवळ कशासाठी करू शकतो, तर आपल्याला एक्झिट कुठं व्हायचं आहे आणि एंट्री कुठं घ्यायची, तर त्यासाठी. आता हा ट्रेंडिंगमध्ये आहे की नाही आहे आपण RSIच्या मदतीने करू शकतो. आता हे बघा इथे हा स्टॉक जेव्हा इथून वरती गेला त्यावेळेस आपला RSI हा 55च्या अबो होता. ओके, आपला RSI 55च्या अबो होता आणि स्टॉक ह्या मिडलच्या जवळ होता. त्यावेळेस आपण याच्यामध्ये एंट्री करायची आहे आणि याच्यामध्ये इन्व्हेस्टेड. आता हा स्टॉक इथून एंट्री केल्यानंतर एकाच दिवसात इथे बोलिंजर बँडचा आपला टच झाला. मग आपण इथे एक्झिट करू शकतो का? जे शॉर्ट टर्म इन्व्हेस्टर आहे ज्यांना टक्केवारी करते ते ह्या स्टॉकमधून इथे एक्झिट होतील. ओके, एकदम राईट. आता इथून एक्झिट झाल्यानंतर ते त्यातून बाहेर पडले, पण ज्यांना इन्व्हेस्ट अजून थोडंसं करायचे आहे, ते थोडे रिस्की ट्रेडर्स आहे, ते काय विचार करतील की जोपर्यंत हा RSI अपट्रेंडमध्ये आहे तोपर्यंत ते स्टॉकमधून एक्झिट होणार नाही. आता इथे एक्झिट न होण्याचं कारण म्हणजे ह्या हायच्या वरती तो क्लोज झालेला, म्हणजे ह्या हायच्या बरोबरीला क्लोज झाल्यामुळे आपण याच्यामध्ये एक्झिट होत नाही. आपण अपट्रेंड आला हा आपण समजू शकतो, म्हणजे ह्या हायच्या वरती हा उद्या गॅप अप ओपन होऊन हा त्याने त्याचा प्रिव्हियस जो हाय होता तो ब्रेक केला. ओके, हे सिग्नल झालं आपल्यासाठी. प्लस आपला RSI पण 55च्या अबो आहे, ट्रेंडिंगमध्ये स्टॉक आहे आणि हा जो मूव्हिंग ॲव्हरेज आहे आपलं रेड कलरचं हे देखील खालच्या साईडने आहे. म्हणून आपण याच्यामध्ये काय करायचं आहे, बिनधास्त ट्रेड करत, हे बघा इथपर्यंत आपल्याला त्याने एक रिटर्न दिलेला आहे. पण जेव्हा जेव्हा हा स्टॉक RSI, आता इथे बघा इथून RSIने काय केलेलं आहे, आपला इथे ट्रेंड खाली केलेला आहे. इथे तुम्ही बघू शकता की हा RSI आपला 55च्या खाली आहे. म्हणून आपण काय करायचं, इथे इन्व्हेस्ट करायची नाही. शॉर्ट ट्रेडरसाठी हा आहे. आता इथे बघू शकता तुम्ही RSI 55च्या अबो गेलेला आहे. आता आपण यामध्ये एंट्री करू शकतो आणि ह्या इथे कॅन्डलला हे बघा इथे मी अशा स्टॉकवर इन्व्हेस्ट नाही करत, शक्यतो मला ट्रेंडिंग स्टॉकच हवे असतात, म्हणून इथे मी एंट्री इथे केली असती. ओके, आणि त्यानंतर हा स्टॉक कंटिन्युअसली अपट्रेंडमध्ये राहिलेला आहे. इथे आल्यानंतर तुम्ही बघू शकता साईडवेज मार्केट होतं आणि ह्या मार्केटने इथपर्यंत आपल्याला एक प्रॉपर सिग्नल्स या ठिकाणी दिलेले होते की जोपर्यंत ह्या अप्पर बँडमध्ये हा शेअर ट्रेड करतो तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून ठेवू शकतो. जेव्हा हा आपल्या ह्या मिडल बँडच्या खाली क्लोज देईल त्यावेळेस जसं इथे दिलं तोपर्यंत
इथे जेव्हा या मिडल कॅन्डलच्या खाली क्लोज दिला, आपण यातून एक्झिट व्हायचं आहे. आपली एंट्री इकडे कुठेतरी होती आणि आपलं एक्झिट जोपर्यंत या मिडल बँडच्या खाली होत नाही तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून राहू शकतो. आता हा स्टॉक इथे बाईंगच्या रेंजमध्ये होता, आपण याच्यामध्ये बाईंग साईड करू शकतो कारण आपला RSI हा 55च्या अबोव आहे आणि आपण अप्पर बँडमध्ये आलेलो आहे. आता इथे एक फॅक्टर एकच आहे की हा ट्रेंडिंगमध्ये इथून मायनसचा आहे, तेव्हा आपण इथे एंट्री, मी रिस्की ट्रेडर नाही त्यामुळे मी इथे एंट्री घेत नाही. ओके, आपण आता दुसरा स्टॉक बघूया. आता आपण बघूया CDSL. ओके, CDSLचा जर आपण विचार केला तर हा स्टॉक कंटिन्युअसली अप्पर बँडमध्ये होता आणि आपला RSI देखील हा 55च्या अबोव होता, तर आपण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करून राहू शकतो. आता इथे आपला बँड जो आहे हा छोटा झालेला होता, साईडवेज मार्केट होतं. आपण याच्यामध्ये जर इन्व्हेस्टेड राहिलो असतो तर आपली एंट्री असती 1000च्या आसपास आणि त्यानंतर याचं आपण जर ट्रेंड बघितला तर आपल्याला किमान 1500 ते 1600 रुपये ह्या स्टॉकनी दिले असते. ओके, त्यानंतर आपण इथे हे बघा, आता इथे हा बँडच्या बाहेर आहे, मग आपण बँडच्या बाहेर गेल्यानंतर आपण इथे एक्झिट करायचं का? तर मित्रांनो, इथे आपला RSI हा खूप स्ट्रॉंग होता. जोपर्यंत RSI हा 55च्या खाली जात नाही आणि किंवा आपला हा जो कॅन्डल आहे, ही कॅन्डल जोपर्यंत या मीडियनच्या खाली जात नाही तोपर्यंत आपण ह्या स्टॉकमध्ये काय करायचं आहे, इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आता इथे एंट्री घेतल्यानंतर इथे तर आपण इथे कुठे पण एंट्री जर घेतो तर आपण किमान ह्या इथपर्यंत तर नक्कीच याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहिलो असतो. ही झाली आपली बोलिंजर बँड आणि RSIची मदतीने आपण स्टॉक कसा सर्च करायचा आता इथे पण आपण बघू शकतो. ओके, पण हा ट्रेंडिंग डाऊन साईड होता म्हणून आपण इथे एंट्री घेतली नसती. प्रत्येक वेळा एंट्री मिळेलच असं नाही. 5000 स्टॉक आहे, आपण कुठल्याही दुसऱ्या स्टॉकवरती एंट्री शोधायची. आपण इन केस आता इथे आपण जर आलो तर आपण अशोक लेलँड किंवा मग चला अशोक लेलँडला बघूया. ओके, नो प्रॉब्लेम. आता इथे तुम्ही बघू शकता अशोक लेलँडमध्ये आपला स्टॉक हा 55च्या अबोव आहे. RSI अप्पर बँडमध्ये आहे, चंबू बारीक झालेला आहे आणि इथून आपण ह्या इथे एंट्री घ्यायची आहे. इथून एंट्री घेतल्यानंतर आपण कंटिन्युअसली या स्टॉकमध्ये अपट्रेंडमध्ये राहिलो असतो. ओके, ह्या ट्रेंडमध्ये राहिलो असतो. ओके, इथे देखील आपण सेम कंडिशनमध्ये राहिलो असतो. आपण स्टडीज ओके, हे बघा इथे जर आपण 55च्या हा आहे ट्रेंडिंग स्टॉक. ओके, आता इथे जेव्हा RSI ह्याला टच करतो आपण ह्याच्यावरती इथे एंट्री घेतो आणि त्यानंतर एका चांगल्या पद्धतीने एक रिटर्न इथे घेऊ शकतो. ओके, हे बघा RSI डाऊन ट्रेंड. बोलिंजर बँड आणि RSIच्या मदतीने आपण एका शिस्तबद्ध पद्धतीने आपण यामध्ये एंट्री करायची आहे. जोपर्यंत हा स्टॉक ट्रेंडिंग सापडत नाही, याचा चंबू बारीक होत नाही, RSI 55च्या अबोव निघत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये एंट्री घ्यायची नाही. आता इथे बघा RSI 55च्या अबोव गेला, हा इथे चंबू बारीक झालेला आहे आणि इथे
ह्या मीडियनच्या वरती आपण इथे एंट्री जर घेतली तर आपण जोपर्यंत हा स्टॉक याच्या खाली ह्या मीडियनच्या खाली आपल्याला कॅन्डल देत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. आता तुम्ही म्हणताल की मग तो इथपर्यंत आला, आपली एंट्री इथे झाली आणि तो ह्या इथपर्यंत आला, मग आपल्याला हे एवढंच टार्गेट मिळालेलं आहे. तर मित्रांनो, एवढं टार्गेट पुन्हा आपलं हुकलेलं आहे. तर प्रत्येक वेळा आपल्याला टार्गेट मिळेलच एवढं असं नाही, पण जोपर्यंत हा याच्यावरती क्लोज आहे, याच्यावरती आहे, तोपर्यंत आपण इन्व्हेस्टेड राहू शकतो. पण आपण रिस्क न घेता आपल्याला टक्केवारीचा हिशोब जर काढला तर सफिशियंट होतं इथपर्यंतचं हे टार्गेट. ओके, जोपर्यंत एवढं टार्गेट मिळालं त्यावेळेस आपण समजून घ्यायचं की याच्यामध्ये आता एक सेलिंग अपॉर्च्युनिटी येणार आहे आणि आपण त्यातून आता एक्झिट व्हायचं आहे. ओके, सेम पद्धतीने जर आपण बॅक टेस्ट केला तर हा इथे चंबू झालेला होता आणि इथे आपण त्याची एंट्री घ्यायची होती, जी आपल्याला एक छोटा रिटर्न या स्टॉकमधून नक्कीच मिळाला असता. आपण जर यातून बाहेर पडालो नाही तर आपण पुन्हा खूप काळ याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहतो. त्यामुळे स्टॉकमधून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे. आपल्याला प्रॉफिट बुक करता आला पाहिजे. इथे RSI आपला 55च्या अबोव आहे, चंबू बारीक झालेला आहे, मीडियनच्या जवळ स्टॉक ट्रेड करतोय अप्पर बँडमध्ये. इथे तुमची एंट्री आहे आणि जोपर्यंत हा रेड कॅन्डल देऊन याच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये इन्व्हेस्टेड राहायचं आहे. इथे प्रत्येक वेळा आपण आपला क्लोज झालेलो आहे, इथेही आपला क्लोज झालो, इथे आपला क्लोज झालो, पण इथे आपण लोअरला क्लोज झालो, इथे आपला एक्झिट हा ठरलेला आहे. सेम कंडिशन इथे देखील आहे. जेव्हा आपला लोला एक्झिट इथे आपलं कन्फर्म आहे. ओके, जर आपण इथे एक्झिट केलं नाही तर तुमचं एक्झिट इथे 100% झालं पाहिजे. जेव्हा ही कॅन्डल बनते त्यावेळेस आपण एक तर इथे किंवा सेकंड डेच्या इथे आपण एक्झिट करणं गरजेचं आहे. ओके, कॅन्डल्स पण आपण शिकल्या पाहिजे. जेव्हा ही कॅन्डल बनली त्यावेळेस आपण एक गोष्ट समजू शकतो की याच्यामध्ये सेलर्स आणि बायर्स यांच्यातमध्ये एवढं हे झालं तर सेकंड डेला आपण ह्या ठिकाणी एक्झिट झालो पाहिजे होतो आणि पुन्हा आपली एंट्री याच्या हायच्या वरती. ओके, ह्या गोष्टी तुम्हाला समजायला थोडासा टाईम जाईल. ओके, तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण बोलिंजर बँडच्या आणि RSIच्या मदतीने एक चांगला ट्रेड कसा शोधायचा ते बघितलेलं आहे. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि कुठलाही प्रॉब्लेम असेल, तुम्हाला जर कुठली शंका असेल तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की विचारू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र मित्रांनो.